विभागीय आयुक्त ठरले छत्रपती संभाजीनगर. लाड पण आहे. आढावा बैठक होणार आहे. सुरू झाल्याशिवाय काय करणार सर महत्व काय नियोजन आहे आणि काय आणि इथून पुढे आपण कसं जातो. आता मी आणि आमदार प्रसाद लाड आलेलो आहोत आणि आतापर्यंत जी कार्यवाही झालेली आहे तर त्याची आम्हाला अपडेट असतेच, परंतु मी माझ्या आयुक्तांनाच मी विनंती केली होती की वस्तुनिष्ठ माहिती जरा वेगवेगळ्या जिल्ह्याची ठेवावी. काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रारी आहेत, त्यांनी व्हॅलिडिटी असूनही दाखल घेणे कमी देणार नाही, असे काही लोकांमध्ये त्याच्या काही संदर्भातले तक्रारी होत्या. तर त्याचा एक रिटार्ड आम्ही घेतो आज काय आहे आणि मग आम्ही मग तिथे जाणार आहोत. चर्चेला येऊ द्या, पण मी उपोषण करणार असं रंगे पाटील ठाम पडायचं. आता शेती पाटलांचा तो अधिकार आणि उपोषणच्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान असं म्हणू शकतो. तर तुम्ही मराठवाड्याचं नुकसान करताय, सगळे कार्यालय परत एकूण घेऊन जातात, हलवतात असा आरोप होता. असं की मला वाटतं की त्या आरोपाच्या चर्चेने कार्यालय चित्रित कारण असं आहे की आता मूलभूत तिथं काम आहे, नदीवर प्रकल्प आपल्याला करायचा, 57 राहण्याचं, मग कार्यालय कुठे राहणार ते? वरच्या भागातच कार्यालय घेऊन गेलं पाहिजे ना, अधिकाऱ्यानं काम करायचं. इथलं मुख्य अभियंता कार्यालय जे होतं एक आपण ते नांदेडला नेलं आपण. नांदेड काम घेतलं, नांदेडला सगळे जास्त धरणं आहे. नांदेडून 5-5 लाख माणसाला रोज संभाजीनगरला आहे. इथं जर काढले इंजिनियर नांदेड जाऊन बसले तर त्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेटली काम होईल सगळं. सब डिव्हिजन करता आलं मराठवाड्यात. नाही, मला वाटत नाही की ते लोणीला काय घेऊन जातात आता असं घेतलं. नाही आता काय लोणी मोठं क्षेत्र आहे. नाही माझं मत लोणीला घेऊन जाण्याबद्दल तर मी तर लोणीचं कार्यालय मला काही लोणी घेऊन जायची हे नव्हती. मुळात काय आहे की नदीजोड कार्यालय कोणतं येईल आपण फक्त नदीजोड प्रकल्पासाठी आम्ही कारवाई करता समन्वय राहण्यासाठी कार्यालय गेलेलं आहे. कार्यालयाने जर कार्यालय लोणी न नेताही जर राहिले त्यांनी काय माझा काही आक्षेप नाही त्याच्यामध्ये, कारण फक्त आता उद्या ते कार्यालय नाशिकला गेले असते तर मग काय आक्षेप नव्हता. कारण ही सगळी आता पाणी आपलं कोकणातून आणायचं आहे. पाणी जर कोकणातून आणायचं आपल्याला तर शेवटी सगळे अधिकारी मुद्दाम नाशिककडे काय घेऊन गेलो, कारण त्यांना उद्या ओलाच परत जायचं आहे, तिथून पाणी आपलं वर काढायचं आहे. तिथे यंत्रणच नाही आपल्याकडे. आज एक अधिकारी नाही, एक फक्त कार्यक्रमामध्ये काम करतो. आज 90,000 कोटीची योजना राबवणारा एकच अधिकारी करणार का? आणि कोणासाठी करतो आपण? दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जी भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे तर मनुष्यबळ लागेल ना, मला सगळं तांत्रिक मनुष्यबळ लागेल, आपल्याला अधिकारी लागतील. त्याच्यातून ज्या भागातून कार्यालय आपण हलवली तिथं जर मी तुम्हाला आता वेळ नाहीये स्वतंत्रपणे तुम्हाला मी चर्चा करेल, तिथं काहीच काम नव्हतं. फक्त तिथल्या संबंध अधिकाऱ्यांची सोय होण्यासाठी कार्यालय होते फक्त. आता मागच्या 5 वर्षात म्हणजे आकडेवारी पाहिली काय काम केलं, त्या कार्यालयात काय काम झाली, किती टक्के काम झालं, किती टक्के काम शिल्लक होतं, याचा फार बारकाईने अभ्यास करून हा निर्णय झाला. आता काही अपघाती निर्णय एक जवळजवळ 7-8 महिने याचा अभ्यास झाला. आणि तिथे स्थानिक कर्मचारी जे आहेत ते आता मात्र स्वाभाविक आहे की जेव्हा स्थलांतर होणार असल्यामुळे मग ते आता काही वेगवेगळ्या चुकीची माहिती पुढे करत काही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न करतात. तशी वस्तुस्थिती नाही आहे. पण माझी विनंती एवढीच आपल्याला की
जे काही वास्तव आहे मी आपलं स्वतः मानतो स्वतंत्रपणे तर आपण ही अशी गडबड कमी होऊ द्या स्वतंत्रपणे मांडतो म्हणजे तुमचं जर समाधान तरी झालं नाही तरी माझी तयारी आहे की त्याच्यामध्ये आतापर्यंत नाशिक नगरच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्यावर सातत्यानं पाण्याबद्दल अन्याय केलाय आता तो अधिक होणार आहे असा आरोप असा केला. माझं तेच म्हणणं आहे की हा काही नगर नाशिक नाहीच आहे मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी संकल्पच आपण केले आहे आता हे 55 टीम्स पण येणार कुठे जायकुठे देणार म्हणजे पाण्यावर लक्ष ठेवा कारल्यावर नको असं म्हणजे माझं म्हणणं आहे की अंतिम हेतू काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे पण मी परत सांगतो की वस्तुनिष्ठ माहिती एकदा आपण जर मी थोडं प्रेझेंटेशन दाखवतो आपल्याला आणि ते पाहिल्यानंतर आपण मग निर्णय करू म्हणजे आम्ही काही वी आर नॉट रिजिड पण आता हा जरा पहिला मुद्दा हा एकदा तुम्ही दुसऱ्यांदा भावनिक पोस्ट केली आहे तुम्ही उन्हात बसू नका कालची मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली त्यांनी भावनिक मला देखील आवाहन केलं पण माझं असं म्हणणं त्यांना विनंती त्या दिवशी प्रेस समोर तुमच्याही होती की मी समितीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करीन त्यांना घेऊन येतो त्या पद्धतीमध्ये फक्त कालचा एक दिवस सोडून आज आम्ही आलो कारण काल देखील विखे पाटील साहेब दिल्लीला कांदा प्रश्नावरती होते अनेक राज्याचे ज्वलंत विषय तिकडे दिल्लीमध्ये चर्चेला होते त्यामुळे काल रात्री ते मुंबईत आले आणि आज सकाळी पहाटे आम्ही दोघेही मुंबईहून निघालो त्यामुळे मनोजदादांनी देखील आम्ही केलेल्या आव्हानाचा विचार करायला पाहिजे भावनिक आव्हान असलं तरी मी बंधू म्हणूनच आव्हान केलं की मराठा समाजाचा कार्यकर्ता मीटिंग करतो मीटिंग झाल्यावर गेले सर मीटिंग झाल्यावर इमिडिएट तिकडेच जाणार आहे ना 1-2 मिनिटं व्हिज्युअल घेऊ द्या आम्हाला सुरुवातीला मीटिंगचे व्हिज्युअल 2 मिनिटे